आज खूप स्पेशल दिवस आहे आमच्यासाठी तरी, कारण आम्ही जाणार आहे बाहेर. गाडीची डिलिव्हरी घ्यायची आहे आम्हाला आणि त्यासाठी उद्धव गाडी धुवायला आहे. ही दाजींची गाडी आहे आणि आम्ही आज नवीन बाईक खरेदी करणार आहे. त्यासाठी आम्हाला बाहेर जायचं आहे, म्हणून हा गाडी स्वच्छ करायला आहे. आणि उद्धव पण कालच आला आहे, त्याला सुट्टी होती आणि गाडी नवीन घ्यायची आहे म्हटल्यानंतर मुलं तर पाहिजेच बरोबर. आणि बाईक घ्यायचं खूप दिवसापासूनचं स्वप्न होतं, ते आज पूर्ण होणार. फायनली गाडी आम्ही आज घेऊन येणार आहे. त्यासाठी मुलं पण आज खूप खुश आहेत. 4 व्हीलरच घेणार होतो आम्ही, पण मुलांची खूप इच्छा होती बाईक घ्यायची म्हटल्यानंतर आम्ही निर्णय बदलला. तर नमस्कार सगळ्यांना. आज आम्ही चाललोय बेळगावला. नवीन बाईकची डिलिव्हरी घ्यायची आहे आणि तिकडे जाऊन गेल्यानंतर तुम्हाला समजेलच कोणती बाईक आहे ती. आणि आम्ही वाट बघायला, प्रमिला आणि दाजी आलेत, ते आले की आम्ही निघणार आहे. बाकीची आमची तयारी सगळी झाली, घरातलं पण मी आवरले सगळं. आणि हा मुलगा तर भरपूर खुश आहे, कारण याच्या आवडीची बाईक घ्यायची आहे. आणि छोटा मुलगा पण खुश आहे, त्यामुळे आम्ही आता बेळगावला जाणार. काय रे, खुश आहेस? भरपूर. चला तर मग जाऊया. बेळगावला गेल्यानंतर मी तुम्हाला तिथलं शूट दाखवेनच. चला. निघालोय आम्ही आत्ता आणि वातावरण पण बघू शकताय तुम्ही किती छान आहे. पाऊस पण आता कमी आहे. आम्ही येऊन पोचलोय आता बेळगावमध्ये शोरूमला. आतमध्ये गेलो आम्ही सगळे आणि बाईक घेण्यासाठी भरपूर लोक दुसरे पण आले होते. तिथं गर्दी खूप होती आणि बाईक तर इतक्या छान होत्या की नजर हटत नव्हती. खूप होत्या, पण आमच्या मुलांनी जे चॉईस केले होते ती बाईक आतमध्ये होती, ती बघायसाठी आम्ही मग तिथं गेलो. हे होंडाचं शोरूम आहे, बिगविनचं. बेळगावला आहे हे. आम्ही बाकीच्या बाईक पण बघितल्या आणि पाठीमागे माझ्या बाईक आहे ती घेतलेली होती. ही बाईक पण खूप छान होती. आणि आधीने इकडे बाकीची फॉर्मॅलिटी पण पूर्ण केली, सही वगैरे करायची होती. आधीला यांनी बोलून घेतलं, काहीतरी माहिती सांगायची होती गाडीची वगैरे, आणि बाकीची कागदपत्र वगैरे होती ती त्यांनी सगळी घेतली. आणि हे पण बाहेर गेलेले, हार वगैरे आणायचा होता. विराज आणि हे गेलेले, आणि बाकीचे पेढे वगैरे ते आम्ही गावावरूनच घेऊन आलेलो. थोडंसं साहित्याने आणायचं होतं. हे सगळं बाकीचं झालं, पण गाडी बघायची उत्सुकता आम्हाला लागली होती. आम्ही गाडी बाहेर आणायची वाट बघत होतो सगळे, आणि फायनली आमची गाडी बाहेर घेऊन आले ते लोक. ही बघा आमची बाईक, एकदम कडक मस्त आहे. कलर पण खूप छान चॉईस केला आहे मुलांनी, खूप आवडली मला तर. होंडा CB350 RS या गाडीचं नाव आहे. खूप आवडली मला तर गाडी. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. गाडी तर खूप छान मिळाली, पण आमचा अर्जुन पण गाडीची डिलिव्हरी घ्यायला येणार होता. तो पण कोल्हापूरला असतोय. अर्जुन म्हणजे आमच्या दाजींचा मोठा मुलगा, तो कोल्हापूरलाच असते तो पण अकॅडमीला. आणि त्याला यायची इच्छा खूप होती, पण कॉलेज असल्यामुळे त्याला जमलं नाही ते. पण व्हिडिओ कॉलवर तो गाडी वगैरे पूर्ण त्याला दाखवली. पूजा करायची होती गाडीची म्हणून यांनी हार घातला, आणि तो हार हलू नये म्हणून मग त्याला चिकट टेप लावून घेतली.
गाडीची बाकीची फॉर्मॅलिटी वगैरे यांनी पूर्ण केली. हार वगैरे यांनी घातला होता आणि प्रमिला आणि मी दोघींनी मिळून पूजा केली गाडीची. एक स्वप्न होतं गाडी घ्यायची, ते आज पूर्ण झालं खरोखर. मोठी गाडी घ्यायचीच आहे अजून, पण छोटी गाडी घेतली त्याचं एक समाधान खूप आहे. आणि स्वतःच्या कष्टाने घेतलेली कुठलीही वस्तू खरोखर मनाला एक समाधान देऊन जाते. त्यामुळे आज खरोखर खूप आनंद झाला मला तर. आणि इच्छा होती एक ती आज पूर्ण झाली. आणि स्वतःच्या कष्टाने घेतलेल्या वस्तूचा आनंद काही वेगळाच असतोय. ते समाधान वेगळंच असते खरोखर. आणि आमचे यांनी तरी आयुष्यात खूप त्रास सहन केलेत पण, आणि म्हणजे भरपूर कष्ट घेतलेत. आणि आता त्यांना अजून पण भरपूर पुढे काही काही करायचं आहे. माझी स्वामी महाराजांच्याकडे एकच इच्छा आहे की, म्हणजे प्रार्थना आहे की आम्हाला अजून जे काही करायचं आहे त्यात आम्हाला यश मिळू देत आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आमच्यावर राहू देत. बाकी आम्ही सगळ्यांनी मिळून पूजा वगैरे करून घेतली. दाजी आणि प्रमिलाने पण बाकीची पूजा केली आणि अशी आमची पूजा वगैरे गाडीची छान झाली. आणि ही आमची बाईक बाहेर घेऊन आलेले आहेत ते आता प्रणव चालवत घेऊन येणार आहे तो. आम्ही आता हरी मंदिरला जाणार आहे पहिल्यांदा. मंदिरच्या जवळपासच हे शोरूम आहे, त्यामुळे आम्ही मंदिरला आधी जाणार आणि नंतर मग घरी जाणार. उद्धव आणि प्रणव गाडी घेऊन चाललेत आणि आम्ही बाकीची सगळी कारमधून जाणार आहे. आणि कलावती आईंचं मंदिर इथे जवळच आहे, हरी मंदिर, त्यामुळे तिथे नमस्कार करूनच आम्ही पुढे जाणार आहे. आणि हा प्रणव गाडी चालवतोय, उद्धव त्याच्या मागे बसलाय आणि त्याला आमच्या कारच्या पाठोपाठ यायला सांगितलेलं आम्ही, कारण मंदिरकडे जायचं त्याला माहिती नव्हतं. आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकताय तुम्ही, किती खुश आहे तो. दोघं पण. आम्ही आत्ता पोहोचलो मंदिरमध्ये आणि आज मंदिरमध्ये भजन चालू होतं एकादशीचं, त्यामुळे आतमध्ये जाऊन आम्हाला नमस्कार करता आलं. ते खूप भारी वाटलं. नामस्मरण पण चालू होतं आणि विराज माझ्यासोबत होता. आणि आम्ही गेलो आणि मोबाईल वगैरे बंद ठेवायचा असतो, पण मी बाहेरून थोडंसं व्हिडिओ घेतला कारण मला आईंचं दर्शन खूप छान झालं यावेळेला. याआधी पण मी 2 वेळा जाऊन आले, पण मंदिर दरवाजा बंद होता. आज खरोखर एकादशी होती, त्यामुळे नामस्मरण पण चालू होतं. आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि निघालो. आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही आलो हॉटेलमध्ये, कारण सकाळी आम्ही लवकर आलो होतो. आज हाफ डे होता शनिवार म्हणून, आणि लवकर आल्यामुळे भूक पण लागली होती. आता जेवण करूनच जायचं ठरवलं मग. आणि असं छान जेवण घेतलं आम्ही आणि जेवण खरोखर खूप मस्त होतं. आणि बाकीच्यांचं सगळ्यांचं जेवण झालं, आम्ही दोघीच जेवायचं अजून होतो. आणि जेवण अजून आमचं करायचं होतं. विराज तेवढा बसलेला आमच्यासोबत, ही बाकीची सगळी बाहेर गेली. आणि जेवण खरोखर खूप छान मिळालं, छान होतं जेवण. आम्ही आलो आहे आता देवळात, मंदिरमध्ये, राम मंदिरमध्ये. श्रीराम पूजा करायची आहे गाडीची. इथं करून मग आम्ही घरी जाणार. घरी पण पूजा करायची आहे. फायनली गाडी आलेली आहे आमची. आता पूजा करणार आहे. हे आहे श्रीरामांचं मंदिर. आम्ही सगळे मंदिरमध्ये येऊन थांबलो होतो, कारण भटजी महाराज येणार होते पूजा करायला. आमच्या ओळखीचेच आहेत ते, आणि ते गाडीची पूजा करायला येतो म्हणून सांगितलेले. मग त्यांची वाट बघत आम्ही थांबलो होतो. आणि हे मंदिर श्रीरामांचं आहे. आणि आजूबाजूला जी लहान मुलं दिसतात ती म्हणजे मंदिरच्या साईडलाच गल्ली आहे, तिथं राहतात ती. आणि ती बोबड्या भाषेत असं छान सांगत होती काहीतरी गाडीबद्दल वगैरे, आणि आपण कुठे राहतोय ते सांगत होती थोडं. त्यांचे बोल ऐकून खूप हसू आलं.
आणि थोडा वेळ आम्ही थांबलो भटजी महाराजांची वाट बघत. तोपर्यंत त्या मुलांनी गाडीचं वगैरे काय काय बघत होती. ती नवीन गाडी म्हणजे सगळ्यांनाच कौतुक वाटतंय, त्यामुळे ही खुश पण होतीच. आणि हे आत्यांना आणायला गेले होते. आत्या दुकानमध्ये थांबल्या होत्या, त्यांना घेऊन आले कारण मंदिरमध्ये पूजा करायची होती. पेढे आणि हार आणि परत घेऊन आले ते. आम्ही सगळ्यांनी आधी मंदिरमध्ये देवाची पूजा करून घेतली. आणि हे भटजी महाराज आमची पूजा वगैरे काही असलं तरी आम्ही यांनाच बोलवतो. आमच्या ओळखीचेच आहेत ते आणि पूजा वगैरे पण छान करतात ते. मंदिरमधली पूजा करून झाली आणि आम्ही चाललोय सगळी बाहेर, कारण गाडीची पण पूजा बाहेर करायची आहे. आणि मंदिर समोर पूजा गाडीची छान झाली आणि भटजी महाराज पण आलेले, त्याच्यामुळे पूजा छान झाली खरोखर. सगळ्यांनी आम्ही पूजा करून घेतली आणि प्रणवनं नारळ फोडला आणि आता आम्ही जाणार आहे घरी. तर ताई आली घरी आणि विनू पण आलाय. गाडी घेऊन आलो आहे. मी मगाशीच पूजा वगैरे आम्ही केली मंदिरमध्ये. भटजींना बोलवलेलं, त्यांनीच पूजा केली आणि आता गाडी चालून बघणार आहे विनू पण. आणि फोटो काढून गेलेत दोघं भाऊ. आणि आम्ही पोहे पण केलं, फक्त खाणार आहे. ही आमची ताई विनू गाडी फोटो काढून गेले दोघं पण. ही विनूची गाडी, ही आमची गाडी आता आणले. कॉंग्रॅच्युलेशन्स टू माय ब्रदर. टू गाड्या. कॉंग्रॅच्युलेशन्स. टू गाड्या उद्या प्रेमची एक, पारची एक, प्रेम पार 5 जणांच्या गाड्या घेऊन आम्ही बाजारपेठेत खेळताना कसं वाढवायचं. मग काय घ्यायचंच की, घेणार सगळी बाकी. आम्ही फोटो वगैरे काढून घेतले आणि ताई पण आणि विनू पण येणार होती गाडी आणायसाठी, पण ती गेले होते बाहेर शिखर शिंगणापूरला, कारण त्यांचं कुलदैवत आहे ते. नमस्कार करून येतातच त्यांनी एकदा तरी वर्षातून, त्यामुळे ते तिकडे बाहेर गेलेले. आणि प्रवास पण खूप झालेला त्यांचा. ती थोडा वेळ थांबली आणि नंतर गेली मग घरी आपल्या. तर आता ताई आणि विनू पण गेले घरी, गाडी बघायला ते आलेले घरी आत्ता. मग पोहे वगैरे आम्ही केले, कारण दुपारी आम्ही बेळगावला जेवलो होतो, त्यामुळे आता भूक लागलेली परत आणि सगळी आलेली म्हणून पोहे केले. पोहे वगैरे खाऊन ते पण थोडा वेळ थांबलेले आणि आत्ता गेले. आता वाजले 7:30, वेळ झाला खूप. आणि गाडी पण आम्ही घेऊन आलो, छान मिळाली गाडी पण. आणि एक स्वप्न होतं म्हणजे घ्यायची, मुलांची पण भरपूर इच्छा होती, भरपूर इच्छा होती मुलांची गाडी घ्यायची, बाईक घ्यायची. ते ठरवले त्यांनी आणि घेतले. फायनली गाडी आम्ही आज घेऊन आलो घरी आणि गाडी पण खूप छान मिळाली. आणि आजचा दिवस असा आमचा खूप छान गेला, मनासारख्या सगळ्या गोष्टी छान झाल्या. म्हणजे खरेदी वगैरे पण छान झाली गाडीची. आणि सगळी होती, दाजी, प्रमिला, विराज सगळी पण आलेली आणि आम्ही इथून पण सगळी गेलेलो. त्यामुळे सगळ्या गोष्टी छान झाल्या दिवसभरात आज. आणि असा आजचा दिवस आमचा खूप छान गेला. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा आणि भेटू आपण आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. सो बाय बाय.